हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आता ना मी चालले आहे माझ्या मामाकडे जायचं तर म्हटले चला आपण मटण घेऊन जाऊया. मग मी म्हटलं मटण घेते आधी. मामाकडे आलो तर ना मामी पण तोपर्यंत शेतावरून आली होती. आम्ही ना संध्याकाळची वेळ झालेली, मग थोडा वेळ दारात गप्पा मारत बसलो. दारात गप्पा मारत बसलो तर वेळ निघून गेला. आणि मग इथं मटण आणलेलं पण करायचं होतं, पण मला खायचं होतं चुलीवरचं मटण. तर मामीला बोलली की मला चुलीवरचं मटण पाहिजे. तर ती बोलली चल करूया म्हणून. मग मी लगेच ना मटण कापायला घेतलं आणि मटणाची जेवणाला सुरुवात केली होती. बोलू नको. हे बघ, इकडे तोपर्यंत मामाच्या मुलीने चूल पेटवली होती. चूल पेटवल्यावर मी लगेच ते टोपाला राख वगैरे लावायची असते ती लावून घेतली, का भांडी काळी पडू नयेत म्हणून ती लावून घेतली. आणि ना मटण शिजायला टाकायची तयारी चालली होती. तर ते मला एवढे प्रोसेस एकदम माहिती नाही, तर मी हे सगळ्यांना विचारून करत होती, मामीला पप्पांना वगैरे. बस ए बस झालं एवढं पप्पा. हा हे बघ, हे बघ बस. हा राख लाव म्हणजे काळ होती. तेल पाहिजे. नंबर तरी आले. अरे एक 4 चमचे टाकू तेल. 4 बस. मधीच काय येते ग व्हिडिओ. छान आणि एक फोन देवा. बस. मम्मा बाजू जा की पुढे म्हणा, कशाला हळ्या मागच्या मारा. साईड होत आहे. बाजू ना. पुढे ये दीदी, दीदी पुढे ये. उभं राहा, उभी राहा ना. हे पण घे, हे पण घे. घेतलंय. पुढे दिसत नाही. दीदी ओमकार तू घे त्याचा मोबाईल आणि तिला टॉर्च दे. घे की दोन्ही आता वाट लावशील परत. सगळं व्यवस्थित करा. हे झालं वाटते करू का दिसतं देवा. मग ठीक आहे. हवाच लागायला रे. म्हणून मम्मी नको म्हणून. असू दे, मी बनवते. उसको क्या प्रॉब्लम है. कर रही तो मैं हूँ सब. बंद करू. चुलीवरचं जेवण जेवढं टेस्टी लागतं ना, त्या दिवशी तुम्हाला चांगलं लागलं असेल ना जेवण. जरासं मग असं बोललेलं चालतंय रे. ती बाहेर चुलीवरचं मटण शिजतंय तोपर्यंत ना मी बोलली चला आतमध्ये ना मटण मसाल्याची तयारी करून घेऊया, कारण मलाच करायचं होतं. बोललं मी म्हटलं वेळ होणार, तर मी लगेच ना इकडे येऊन कांदा वगैरे चिरवायला घेतला. आणि बाकीचे कडे मसाले वगैरे माझी मामी मला देणारच होती. म्हटलं तोपर्यंत कांदा कापून घेऊया फोडणीला, मसाल्याला वगैरे.
बघा तोपर्यंत इकडे बाकीचा मसाला पण करून घेतला आणि आता लगेच ना खडे मसाले वगैरे घेऊन ना सगळा मसाला भाजून घ्यायला मी सुरुवात केली होती. नाही नाही खात पप्पा नाही खात. पप्पा खात नाही. कांदा भाजशील का तू? हा जाऊन येते मी. तुम्ही कांदा टाक. मी थोडंसंच. आई खाते. आम्ही जरासंच जास्त नाही. मिरच्या आहेत कशी? मिरच्या आहेत काय? बस झालं एवढा का अजून पाहिजे आणते अजून जरासं पाणी. हे बघा इथे आता ना मटण शिजलं होतं तर ते आता काढून घ्यायचं होतं आणि त्याचा रस्सा बनवायचा होता. जे मटण काढून घेतल्यानंतर जे मसाल्याचं पाणी राहिलं होतं त्याच्यात मसाला टाकायचा होता आणि जे काढून घेतलं होतं ना त्याचं वेगळं सुकं करायचं असतं. आम्ही अशी पद्धत आहे, आम्ही अशी पद्धत फॉलो करतो. तर तुम्ही कशी फॉलो करता आणि तुम्ही कसं करता ना हे कमेंट करून सांगा. तोपर्यंत इथे मसाला करायला घेतलेला मामीने वाटण करून घेतलं आणि मी लगेच ना इथे सुकं फोडणी घालायला घेतलं होतं. मीठ मीठ बाहेर आहे ना. मसाला बघा जरा.
हा मग मसाला पाहिजेत ना सुक्याला. टाकू सगळं. वास बघ किती छान आला. मस्त आलाय. वास बघ किती छान आला. चप्पल आहेत की चल बस मला झालं. मोबाईल दे ती नको ती नको ती दोन ती राहू दे. ती एक की खालची आहे. चल एकदा ट्राय करून बघ मग तुला समजेल. नाचण्याची भाकरी खाऊ नको तर कधी. ह्या बाकी सगळं जेवण झालं होतं. मग आता मामी फक्त भाकरीच राहिल्या होत्या. तर मामीने लगेच चुलीवरती भाकरी घालायला घेतल्या. चुलीवरच्या भाकरी घातल्या. भाकरी घातल्यानंतर तोपर्यंत आईने अर्धी जेवण घ्यायची तयारी केली होती. जेवण घेतल्यानंतर ना आम्ही सगळे बसून एकत्र जेवलो आणि मटण पण एकदम खूप छान झालं होतं. तर असा होता आजचा माझा दिवस. तर हा व्लॉग तुम्हाला ना कसा वाटला ना नक्की कमेंट करून सांगायचा आहे आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे.